कस्टमर आलेत आणि हा बऱ्हाणपूर एरिया कुठे येतील ते कस्टमर सांगतील तुम्हाला. कुठे येतो एरिया हा बऱ्हाणपूर? बऱ्हाणपूर आमचं इथे मध्य प्रदेशमध्ये चापोरा गाव आहे आमचं आणि जिल्हा तालुका बऱ्हाणपूर. जिल्हा तालुका बऱ्हाणपूर मध्य प्रदेशमध्ये येतो. साधारणतः इथून किती किलोमीटर असेल तुमचं अंतर? जवळपास 500 किलोमीटर. बरं, आतापर्यंत तुम्ही ह्या अशी स्कीम कुठं पाहिली का? नाही, आतापर्यंत आम्ही. आणि आतापर्यंत तुमच्या जीवनामध्ये कधी अशी स्कीम ऐकू नये तुम्ही? नाही, आतापर्यंत तर आणि ट्रॅक्टर कसा वाटला तुम्हाला? पहिली गोष्ट ट्रॅक्टर बेस्ट आहे. बरं, गाडी कशी वाटली? गाडी पण छान. हां, तर मित्रांनो खूप लांबून शेतकरी आपल्याकडे येतात आणि हे खूप म्हणजे अगदी आपलं राज्य सोडून दुसऱ्या राज्यातून आल्यासारखं आलेत आणि त्यांनी आता बुकिंग केलं, ट्रॅक्टर बुकिंग केला, त्याच्याबरोबर रोटर. तुम्हाला जे काय साहित्य सांगितलं ते बरोबर आहे सर्व? किती साहित्य बरोबर आहे? 5 आहे. गाडी त्याच्यासोबत आणि 4 साहित्य. हां, गाडी सोबत आणि टोटल 10 साहित्य. बाकीचे 5 साहित्य. तर टोटल ट्रॅक्टर, गाडी, रोटर, रिव्हर्स फॉरवर्ड असेल, फन पाळी असेल आणि बगला फोडणी यंत्र असेल, इतर जे काय अवजार आहेत ते पण आपण त्याच्याबरोबर देतो. आणि गाडी पण कुठल्या साध्या सुध्या कंपनीची नसून गाडी पण 1 नंबर भारतातली आपली स्वदेशी बनावटीची कंपनीची गाडी असून ते तुम्हाला गाडी पण आता गाडी कुठल्या कंपनीची गाडी आहे काय. त्याच्यामध्ये कलर पाहायला गेलं तर मित्रांनो 3 कलर आहेत. त्याच्यामध्ये रेड, ब्लॅक आणि व्हाईट कलर आहेत. तुम्ही कलर कुठला चॉईस केला? रेड कलर चॉईस केला. आणि मित्रांनो हे पाहू शकता, याला गाडीविषयी आता प्रत्येक ट्रॅक्टरविषयी माहिती आपण देतो, पण आता गाडीविषयी थोडी माहिती घेऊया. तर गाडी बघा, ह्या मिरर मध्ये लाईट येतात, ह्या मिरर मध्ये पण लाईट येते. त्याला पार्किंग पण आहे. चालू केल्यानंतर लक्षात येईल चालू. याच्यामध्ये ट्यूबलेस टायर आहेत. हा पार्किंग सेन्सर. पहिल्यांदा तुम्ही जर संध्याकाळी कुठे गाडी घेऊन चालला तर लाल कलरची सुरुवातीला लाईट लागून राहते आणि गाडीचं लुक एकदम खास दिसतं. त्यानंतर तुमची लाईट ही पुढची लागेल. त्याला पण अप्पर डिपर आणि विशेषतः LED बल्ब दिलेले आहेत. त्यांना काय होतं, फोकस जास्त पडतो आणि पॉवरची बचत होते. आणि याला ब्रेक सेन्सर आहे. तुम्ही जर हा ब्रेक दाबून धरला आणि कुठलाही ब्रेक दाबून धरला आणि तुम्ही जर गाडी चालवण्याचा पुढे प्रयत्न केला, तुम्ही जर गाडी चालवण्याचा प्रयत्न केला तर गाडी पुढे जात नाही. तुम्ही ज्यावेळेस ब्रेक सोडचाल त्यावेळेस गाडी पुढे जाते. म्हणजे ब्रेक धरल्याला सुद्धा ह्या सेन्सरला गाडीला कळतं, सेन्सर असल्यामुळे. आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला माहित नाहीत. अजून इथं पण ह्या गाडीला डिक्की आहे. बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं लक्षात नाही राहत. तर इथं पण एक डिक्की आहे, शिवाय इथं पण एक डिक्की आहे, इथं पण डिक्की आहे, पाहू शकता. आणि इथं तुम्हाला मोबाईल चार्जिंग आहे, मोबाईल चार्जिंग करू शकता. आणि याच्यामध्ये पाठीमागं पण डिक्की दिलेलं आहे. इथं पण एक डिक्की आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इथं MCB स्विच दिलेलं आहे. तुम्ही कुठं बंद करून वगैरे जाणार असला तर MCB बंद करून तुम्ही गाडी जाऊ शकता. आणि हे स्वदेशी बनावटीची कंपनीची गाडी आहे. आपल्या भारतामध्ये ह्याला कुठेही फिरवायला परवानगी, ह्याला लायसन लागत नाही. याच्यामध्ये एक लायसन कार्ड येतं, ते दाखवायचं राहिलं तुम्हाला. याच्यामध्ये हे जे लायसन आहे ते ऑल इंडिया परमिट आहे. म्हणजे भारतामध्ये तुम्हाला कुठेही हे चालवू शकता. ह्याला इन्शुरन्स लागत नाही, RTO पासिंग लागत नाही, कुठल्याही प्रकारचं. तुम्ही 18 वयाच्या नंतर ही गाडी कुठेही तुम्ही चालवू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारची ही गाडी आहे. आणि चार्जिंगवरचे शेतकऱ्यांना गावामध्ये लाईट फ्री असते साधारणतः, तर अशा वेळेस ही वापरायला सोयीस्कर आहे. आणि राहिली ट्रॅक्टरची माहिती, हा भारतातला पहिला ट्रॅक्टर असा आहे, त्यांनी मला सांगितलं की आमच्या सरकी कापसामध्ये चालवलं ना. तर सरकी आणि कापसामधलं अंतर साधारणतः 2.5 फूट ट्रॅक्टर आहे. आपलं अंतर किती असतं? 4 फूट असतं. आणि ऊसाचंही अंतर 4 फूट असतं. तुम्हाला सरकी कापसातला व्हिडिओ दाखवला मी? हो, दाखवला. पाहिला का तुम्ही? पाहिला? बरं, चालतं व्यवस्थित सरकीमध्ये. तर मित्रांनो सरकी कापसामध्ये आपली माणसं जाऊन शेतकऱ्याला दिल्यानंतर शेतकरी तिथं डेमो घेतात आणि आमच्या कापसामध्ये चालतंय का नाही हे दाखवा म्हणतात. त्यावेळेस आमची शेतकऱ्यांना माणसं दाखवतात
आणि खरोखरच ते एकदम उत्तम प्रकारचं काम करणारा हा ट्रॅक्टर आहे आणि इतर कुठल्याही मार्केटच्या ट्रॅक्टरच्या तुलनेत ह्याला ॲव्हरेज जास्त आहे. जर तुम्ही 35 लाखाचं JCB मशीन घेतलं तरी आपला ट्रॅक्टर त्याच्या एवढंच काम करतो आणि त्याचे एवढंच पैसे कमवतो. साधारणतः ते कसं तुम्हाला सांगतो, 35 लाखाचं JCB घेतल्यानंतर तुमचं तासाला 1000 रुपये कमवतं आणि त्याला 500 रुपयाचं डिझेल लागतं. तर हे आपलं 4 लाखाचं जरी समजा तुम्ही ट्रॅक्टर घेतलं, साधारणतः एकरी 3 तास ऊस बांधणीसाठी लागतं. ऊस बांधणीसाठी 3 तास गेलं 3000 रुपये एकर ऊसाचा दर चालू आहे. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही डिवाइड केलं तर 1000 रुपये तासाला पडतं आणि 1000 तासाला पडल्यानंतर तुमचे 200 रुपये ह्याला तेलाला सोडून द्या, 800 रुपये तुम्ही 35 लाखाच्या JCB पेक्षा जास्त पैसे कमवू शकता आणि कमवणाऱ्यांसाठी ही खूप मोठी संधी आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये काय चालणारे अवजार आहेत ते घरगुती काम पण तुम्ही करू शकता, 2 बैलाची शेती पण करतं. आता त्यांच्याबरोबर त्यांचे काय सहकारी घरचे आलेत, त्यांना पण थोडं विचारूया. या इकडं थोडं थोडंसं कसं वाटलं तुम्हाला ट्रॅक्टर हे थोडं सांगा. चांगलं वाटलं ट्रॅक्टर विषयी तर मला काही जास्त माहिती नाहीये, पण मला गाडी खूप आवडलेली आहे. गाडी खूप आवडली. तर मित्रांनो बघा, त्यांना खूप गाडी आवडली, पण ज्याचा त्याचा आवडीचा प्रश्न आहे आणि यांना खूप ट्रॅक्टर आवडला. तर धन्यवाद मित्रांनो आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या NK टेक्नो चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.